पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधान पदाची शपथ। राष्ट्रपती भवनात पार पडला दिमाखदार सोहळा। मोदी सरकारच्या 72 मंत्र्यांचा शपथविधी। मोदींसह 30 कॅबिनेट मंत्री आणि 41 राज्यमंत्र्यांनी घेतली शपथ। राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, पीयूष गोयल यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ। अनेक जुने सहकारी पुन्हा टीम मोदीमध्ये। महाराष्ट्राकडे 6 मंत्रिपद। नितीन गडकरी, पीयूष गोयल यांना कॅबिनेट मंत्रिपदाची तर प्रतापराव जाधव, रामदास आठवले, मुरलीधर मोहोळ आणि रक्षा खडसेंनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ। मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये 6 महिलांना संधी। निर्मला सीतारमण, शोभा करंदालजे, अन्नपूर्णा देवी, अनुप्रिया पटेल, रक्षा खडसेंनी घेतली मंत्रिपदाची शपथ। मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला। आता लक्ष खाते वाटपाकडे। अर्थ, गृह, संरक्षण, परराष्ट्र ही महत्त्वाची खाती भाजप स्वतःकडेच ठेवण्याची शक्यता। एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कमी पडल्याची राजकीय वर्तुळात चर्चा। चिराग पासवान यांनी 4च जागा जिंकूनही 1 कॅबिनेट मंत्रिपद पटकावलं। शिवसेनेला मात्र 1च राज्यमंत्रिपद। राष्ट्रवादी काँग्रेस विनाच आजचा शपथविधी। भाजपनं ऑफर केलेलं राज्यमंत्रिपद मान्य नाही, अजित पवारांचं विधान। तर विस्तारादरम्यान कॅबिनेट मंत्रिपद देणार, फडणवीसांची ग्वाही। मुंबईमध्ये मान्सूनची दमदार एंट्री। मुंबईत अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस। पावसामुळे गर्मीनं त्रस्त मुंबईकरांना मोठा दिलासा। अयोध्येमध्ये महाराष्ट्र सदन उभारण्याचा मार्ग मोकळा। 2 एकर जागा देण्यास उत्तर प्रदेश सरकारची मंजुरी। आणि पाकिस्तानच्या वेगवान आक्रमणासमोर भारतीय बॅट्समन अपयशी। रिषभ पंतचा अपवाद वगळता अन्य बॅट्समन ढेपाळले। नसीम शहा, मोहम्मद आमिरचा प्रभावी मारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।